श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीचे वार्षिक राशी भविष्य, म्हणजेच काय येणारा 2025 हे वर्ष मकर राशीच्या व्यक्तींना कसं असणार आहे, त्यांचे आर्थिक जीवन कसं असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसं असणार आहे, व्यावसायिक लोकांसाठी कसं असणार आहे, महिला वर्गासाठी कसं असणार आहे, हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि आपण कुठल्या शहरातनं कुठल्या गावातनं हा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मकर राशी चक्रातली बघा मित्रांनो की 10व्या नंबरची रास म्हणजे मकर रास आणि मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे। येणारा 2025 हे वर्ष मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय खास असणार आहे। 2025 मध्ये अनेक ग्रह परिवर्तन करणार आहेत, म्हणजेच काय की गुरु ग्रहाचे परिवर्तन होणार आहे, राहू ग्रहाचे परिवर्तन होणार आहे आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे 30 मार्च 2025 मध्ये तुमची शनीची 7.5 ही संपणार आहे। म्हणजेच काय की मकर राशीच्या व्यक्तींची शनीची 7.5 ही 30 मार्च 2025 मध्ये संपणार आहे। तर मित्रांनो बघा की 2025 हे वर्ष तुमच्यासाठी खूप आनंदाचं, भरभराटीचं आणि तुमचं सुखमय हे असं जाणार आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम करत असताना त्यात तुम्हाला यश नक्की मिळणार आहे। तुम्हाला नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे, व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे आणि अनेक ग्रहाचं परिवर्तन हे तुमच्यासाठी अतिशय चांगल्या प्रमाणात लाभदायक ठरणार आहे। पहिल्यांदा बघूया मित्रांनो की गुरु ग्रहाचे परिवर्तन तुमच्यासाठी किती लाभदायक ठरणार आहे। 15 मे नंतर गुरु ग्रह हे परिवर्तन करणार आहेत। 15 मे याच्या आधी जर एखाद्या मकर राशीच्या व्यक्तींना संतान सुख पाहिजे असेल तर ते संतान सुख त्यांना प्राप्त होणार आहे। म्हणजेच काय की एखाद्या मकर राशीच्या व्यक्तींना संतान सुखाची इच्छा असेल परंतु त्यांना त्यात काही अडचणी येत असतील, त्या अडचणी तुमच्या दूर होऊन तुम्हाला 15 मेच्या आधी संतान सुख प्राप्ती होऊ शकते। तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये नवीन पाहुण्याचे, नवीन व्यक्तीचे आगमन तुमच्या येणाऱ्या काळात 2025 मध्ये होऊ शकते। त्याचप्रमाणे बघा की गुरु ग्रहाच्या परिवर्तनामुळे तुमची आर्थिक भरभराट तुमची होणार आहे। तुमची नोकरीमध्ये तुमची प्रगती होऊ शकते, वरिष्ठ तुमच्या खुश राहतील, एखादे काम तुम्हाला वरिष्ठ देतील ते काम तुमच्याकडनं पूर्ण होणार आहे, त्यामुळे वरिष्ठ तुमच्या खुश राहतील। नोकरीमध्ये तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे आणि तुमचा पगारवाढ सुद्धा येणाऱ्या काळात होऊ शकतो। म्हणजेच काय की मित्रांनो, गुरु ग्रहाचे परिवर्तन हे तुमच्यासाठी अतिशय चांगले फायदेशीर ठरणार आहे। जर तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायात तुमची उलाढाल वाढणार आहे। एका व्यवसायात तुम्ही दुसऱ्या व्यवसायात पदार्पण करणार आहात। नवीन व्यक्तींना जर व्यवसाय टाकायचा असेल तर ते चांगले योग 15 मे नंतर आहेत त्यांचे। मित्रांनो बघा की ज्या व्यक्तींचं लग्न जमत नसेल त्या व्यक्तींचं लग्न गुरुग्रहाच्या परिवर्तनामुळे जमू शकते। तुम्हाला लग्न चांगल्या ठिकाणी किंवा तुमच्या इच्छित स्थळी तुमचे लग्न जमू शकते। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की तुम्हाला जर तुमच्या परिवारात तुम्हाला तुमची परिवाराची जबाबदारी तुमची वाढलेली असेल तर ती तुमची जबाबदारी ही कमी प्रमाणात येणाऱ्या काळात होऊ शकते। परिवाराची साथ तुम्हाला मिळणार आहे। तुम्ही परिवाराला साथ देणार आहात। तुमच्या परिवारासोबत तुम्ही कुठेतरी बाहेर फिरण्याचा आनंद सुद्धा येणाऱ्या काळात घेणार आहात। त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, तुमच्या जोडीदाराची तुम्हाला साथ मिळणार आहे। तुमचा जोडीदार तुमच्या कामात तुम्हाला मदत करणार आहे। मित्रांनो की येणारा काळ 2025 हे वर्ष गुरु परिवर्तनामुळे तुमच्याशी अतिशय चांगलं जाणार आहे। त्यानंतर बघूया की मित्रांनो की शनी महाराजांचं परिवर्तन 2025 मध्ये तुमच्यासाठी काय खास परिणाम घेऊन येणार आहे। मित्रांनो बघा की 30 मार्च 2025 नंतर मकर राशीची 7.5 ही संपणार आहे आणि उतरती होई 7.5 तुम्हाला चांगलंच फळ देणार आहे। मित्रांनो बघा की 7.5 संपल्यानंतर तुमच्या कामामध्ये तुम्हाला परिवर्तन होऊ शकते, तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकते। याच्या आधीच्या काळात तुम्ही अनेक प्रकारची मेहनत केली असेल परंतु तुम्हाला इच्छित फळ हे मिळालं नसेल, परंतु 30 मार्च 2025 नंतर ज्यावेळेस 7.5 संपणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या कामाचं इच्छित स्थळ, इच्छित फळ आणि तुम्हाला मोबदला तुम्हाला चांगला मिळणार आहे। तुमच्या नोकरीमध्ये परिवर्तन होऊन तुमची नोकरीमध्ये बढती मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे। नोकरीमध्ये तुम्हाला पगारवाढ होऊ शकतो। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की ज्यांना उच्च शिक्षणासाठी विदेशात जायची स्वप्न ज्यांची होती ती विदेशात जायची स्वप्न त्यांची मकर राशीच्या व्यक्तींची पूर्ण होणार आहे। विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या ॲडमिशनमध्ये काही अडचणी निर्माण होत होत्या, त्या अडचणी त्यांच्या दूर होऊन त्यांना ॲडमिशन मिळण्याची शक्यता आहे।
त्याचप्रमाणे जर काही विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा असेल, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता 30 मार्च नंतर आहे. मित्रांनो बघा की तुमची जी कामे अडलेली होती ती कामे तुमची येणाऱ्या 30 मार्च 2025 नंतर पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमची काही स्वप्न असतील, तुम्हाला एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची असेल, तुमचं नवीन वाहन खरेदी करायचं असेल, नवीन घर खरेदी करायचे असेल, ही स्वप्न तुमची 30 मार्च 2025 नंतर पूर्ण होऊ शकतात. त्याचप्रमाणे बघा की मित्रांनो की तुमचं जे कौशल्य आहे त्या कौशल्याच्या जोरावर तुम्ही तुमचा विकास घडवू शकता. तुमचे कौशल्य तुम्हाला जगाला तुम्ही दाखवण्याची वेळ येणाऱ्या 2025 मध्ये आलेली आहे. तुमचे कौशल्य तुमच्या जगाला दाखवून तुम्ही त्यात विकास तुमचा घडवून आणू शकतो. तुमचं आर्थिक पाठबळ किंवा आर्थिक आवक तुमची येणाऱ्या 2025 मध्ये वाढणार आहे. तुम्हाला पैशाची भरभराट होणार आहे. भरभराट जरी झाली तरी मित्रांनो की गुंतवणूक करत असताना सावधानगिरी बाळगूनच गुंतवणूक करा. तज्ञांचा सल्ला मात्र गुंतवणुकीच्या वेळेस घ्या. शेअर मार्केटमध्ये जर तुमची गुंतवणूक असेल तर त्यात तुम्हाला फायदा मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या ठिकाणी तुम्ही जागा घेतली असेल तर त्यात सुद्धा तुम्हाला फायदा मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत काय मित्रांनो की 2025 हे वर्ष मकर राशीच्या व्यक्तींना अतिशय फायदेशीर आनंदाचं जाणार आहे. मित्रांनो महिला वर्गासाठी सुद्धा येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. तुमची जी धावपळ होती ती धावपळ कमी होऊन तुम्हाला थोडासा आराम सुद्धा मिळणार आहे. तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. मित्रांनो महिला वर्गाला नवीन खरेदी सुद्धा महिला वर्ग होऊ शकतो. नवीन खरेदी करू शकतो. नवीन वाहन महिला वर्ग खरेदी करू शकतो. नवीन दागदागिने महिला वर्ग खरेदी करू शकतो. येणाऱ्या काळात महिला वर्गांनी फक्त आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. आपले आरोग्य महिला वर्गांनी सांभाळायचं आहे. तर त्यासाठी मग व्यक्तींनी व्यायाम करायचा आहे, योगा करायचा आहे. मकर राशीच्या महिलांनी जर त्यांना बीपी शुगरचा त्रास असेल तर त्यांनी विशेष काळजी येणाऱ्या 2025 मध्ये घेतली पाहिजे. मित्रांनो बघा की 2025 हे वर्ष मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय आनंदाचं जाणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळणार आहे. ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींना लग्न होण्याची शक्यता, लग्न होण्याचा योग येणाऱ्या 2025 मध्ये आहे. ज्या व्यक्तींना संतान सुख प्राप्ती हवी आहे अशा व्यक्तींना संतान सुख प्राप्ती सुद्धा येणाऱ्या काळात होऊ शकते. ज्या लोकांना नोकरी नाही अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता सुद्धा 2025 मध्ये आहे. 15 मे नंतर बेरोजगार जे युवती असतील त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता येणाऱ्या काळात नक्की आहे. मित्रांनो बघा की मकर राशीच्या व्यक्तींची साडेसाती संपणार आहे. साडेसाती संपल्यानंतर शनी महाराज नक्कीच तुम्हाला फळ देतील आणि तुमची राहिलेली कामेही येणाऱ्या काळात नक्कीच पूर्ण होणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींच्या अंगावर जर कर्ज असेल ते सुद्धा कर्ज तुमचं हळूहळू कमी होणार आहे. कर्जाचा बोजा तुमच्या डोक्यावरनं उतरल्यावर नंतर तुम्हाला आनंदच होणार आहे आणि तुमचं मानसिक समाधान सुद्धा वाढणार आहे. कर्जामुळे मात्र मित्रांनो की तुमचे काही नुकसान होत असेल, तुमचं लक्ष लागत नसेल, परंतु 2025 मध्ये तुमचं कर्ज हळूहळू कमी होणार आहे. त्यामुळे तुमच्या घरात आनंदाचं वातावरण असणार आहे. तुमचं मन चांगलं असणार आहे आणि तुमच्या परिवाराबरोबर, तुमच्या कुटुंबातील व्यक्तींबरोबर तुम्ही कुठेतरी सहलीसाठी सुद्धा येणाऱ्या काळात जाणार आहात. मित्रांनो 2025 हे वर्ष मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय आनंदाचं जाणार आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.